नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज अश्विन शुद्ध एकादशी शके 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. महानगरपालिका शाळांमधील 14 आणि खाजगी शाळांमधील 5 अशा एकूण 19 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 देऊन गौरव. कोपरीतील 1000हून अधिक कुटुंबांचा 8 महिन्यांपासून बंद झालेला रेशनवरील धान्य पुरवठा पुन्हा झाला सुरू. आणि 2 महिन्याचं वेतन अदा केलेलं नाही म्हणून काम बंद न करता कामगारांचं काळ्या फिती लावून आंदोलन. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन तर्फे दसऱ्याच्या सर्व ठाणेकरांना हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन सेवेसाठी सदैव तत्पर. रंगोली सारीज तर्फे सर्व ठाणेकरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. रंगोली सारीज डिझायनर स्टुडिओ, गोखले रोड, ठाणे. भारतीय जनता पक्षाचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्यातर्फे सर्व ठाणेकरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आमदार संजय केळकर, आपला हक्काचा माणूस. ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यातर्फे ठाणेकरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आमदार प्रताप सरनाईक, कार्यसम्राट आमदार. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे पालघर जिल्ह्याचे समन्वयक माजी खासदार आनंद परांजपे यांच्यातर्फे ठाणेकरांना दसरा आणि विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा. राजवंत ज्वेलर्स तर्फे सर्व ठाणेकरांना दसऱ्याच्या सुवर्णमय शुभेच्छा. सोने, चांदी, हिऱ्या मोत्यांच्या दागिन्यांचे समृद्ध दालन. राजवंत ज्वेलर्स. महानगरपालिका शाळांमधील 14 आणि खाजगी शाळांमधील 5 अशा एकूण 19 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 देऊन गौरव करण्यात आला. समाजा पूर्वार्धात शिक्षण तज्ज्ञ, व्याख्याते आणि समुपदेशक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे माजी सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. त्यांनी सद्यस्थितीतील शिक्षण पद्धती आणि सामाजिक परिस्थितीचा आढावा घेऊन शिक्षकांनी सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना उत्तम माणूस घडवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याबाबत विवेचन केलं. ती आजच्या काळाची गरज असल्याचं सांगत त्यासाठी शाळा, शिक्षक आणि शिक्षण पद्धती कटिबद्ध असल्याचं सांगितलं. त्यांनी ओघवत्या शैलीत शिक्षकांना जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीवही करून दिली. ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. सुनील साळुंके, प्रणोती जाधव, राजमल चव्हाण, सुजाता रोकडे, संगीता बोरसे, प्राची माळवीस, मीना म्हात्रे, अनघा कोयंडे, संतोष दळवी, सुनीता सरोदे, आशा पवार, दीपा पावसकर, यास्मिन अली शेख, अंकित शेख, सिम्मी जुनेजा, शारदा फडतरे, मारुती सोलनकर, फरहाना शेख आणि मारुती भोगे अशा 19 शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला. आमदार संजय केळकर यांच्या हस्ते मेंटल हॉस्पिटल जवळील सिव्हिल रुग्णालयात समतोल फाउंडेशन तर्फे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी नवीन स्वरूपात अन्नछत्र सुरू करण्यात आलं. मागील 4 वर्षांपासून हे अन्नछत्र सिव्हिल रुग्णालयात सुरू आहे. या रुग्णालयात ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातून रुग्ण येत असतात. यावेळी रुग्णांसह नातेवाईकही येतात, याच ठिकाणी राहतात. त्यांना जेवणाची व्यवस्था म्हणून समतोल फाउंडेशन तर्फे मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आलं, असं आमदार केळकर यांनी बोलताना सांगितलं. यावेळी समतोलचे विजय जाधव, सीताराम राणे, विशाल वाघ, प्रशांत जाधव उपस्थित होते. दररोज शेकडो लोक या ठिकाणी जेवून जातात. दसरा मेळाव्यावरून परतणाऱ्या शिंदे गटाच्या बसला शहापूर जवळ भीषण अपघात झाला असून 25 कार्यकर्ते जखमी झालेत. मुंबईतून शिवसेनेच्या शिंदे गटाचा दसरा मेळावा आटपून परतणाऱ्या बसला मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील कळंभे गावाजवळ पहाटे 3 वाजता अपघात झाला. जखमींवर शहापूरमधल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून या ठिकाणी 3 वाहनांचा अपघात झाल्यानं बस पलटी झाली होती. यापुढील घडामोडी पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत
ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे वॉलमन कर्मचाऱ्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबर 2023 या 2 महिन्यांचं वेतन अद्याप देखील अदा झालेलं नाही. म्हणून काम बंद न करता कामगारांनी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू केलंय. ऑक्टोबर महिना संपत आलाय. घरात रेशन नाही, मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. उधारीवाले कामगारांना सतावत असल्यानं कामगारावर प्रचंड ताण आलाय. कामगारांमध्ये प्रचंड असंतोष देखील पसरलाय. महानगरपालिका आयुक्त यांच्या निदर्शनाला कामगारांच्या समस्या आणून त्यांनी दिल्या आहेत. कळवा प्रभाग समितीचे उपआयुक्त मनीष जोशी आणि सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना भेटून गाऱ्हाणी मांडली आहेत. पगारासाठी काळ्या फिती लावून कळवा प्रभाग समितीसमोर रोज 1 तास आंदोलन करणार असल्याचं यावेळी युनियनच्या वतीनं सांगितलं गेलं. कामगारांना त्वरित वेतन अदा करावं, दिवाळीच्या अगोदर बोनस मिळवून देण्याची देखील मागणी यावेळी करण्यात आली. उपायुक्त मनीष जोशी यांनी सांगितलं की पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी माझ्याकडे दिलेली नाही. पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी उपनगर अभियंता विनोद पवार यांच्याकडे आहे. तुमच्या मागण्या वरिष्ठांच्या निदर्शनास मी आणून देईन. नागरिकांना त्रास होऊ न देता संबंधित कामगारांनी आंदोलन करून हा प्रश्न सुटला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्रमिक जनता संघ युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी दिलाय. यावेळी सुमारे 70 ते 75 कामगार यात सहभागी झाले होते. कल्याण शहरात धूळ अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलं. रस्त्यावर खड्डे पडलेत. धुळीचा, अस्वच्छतेचा नागरिकांना, विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर देखील वाईट परिणाम होतोय. याबाबत अनेकदा महानगरपालिकेकडे तक्रारीही केल्या, निवेदनं दिली, मात्र महानगरपालिकेनं त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत आज सेक्रेड हार्ट शाळेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी, सामाजिक संस्थांनी महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी महापालिकेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी कार्यालयाच्या परिसरात झाडू मारून महानगरपालिकेचा निषेध नोंदवला. धूळ साफ करण्यासाठी, स्वच्छतेसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला जातो. निविदा देखील काढल्या जातात. मात्र त्यानंतर देखील शहरात अद्यापही अस्वच्छता पसरलेलीच आहे. महानगरपालिका अधिकारी आयुक्तांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी शाळा संचालकांनी यावेळी केली. या शिष्टमंडळानं महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांची भेट घेऊन आपल्या समस्या त्यांच्यापुढे मांडल्या. याबाबत बोलताना राजेश सावंत यांनी शहरात स्वच्छता सुरू आहे, धुळीची समस्या देखील लवकरच सोडवण्यात येईल. तसंच महानगरपालिका आयुक्तांसोबत या संदर्भात 31 ऑक्टोबर रोजी बैठक होणार असल्याचं सांगितलं. रेशन कार्डला आधार कार्ड लिंकिंग न झाल्यामुळं कोपरीतील 1000हून अधिक कुटुंबांचा 8 महिन्यापासूनचा बंद झालेला रेशनवरील धान्य पुरवठा पुन्हा एकदा सुरू झालाय. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी शिधा वाटप अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून रहिवाशांना न्याय मिळवून दिलाय. राज्य सरकारच्या निर्देशानुसार रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे कोपरीतील 1000हून अधिक कुटुंबांच्या रेशन कार्डाचं आधार सीडिंग झालंच नव्हतं. त्यामुळे 8 महिन्यांपासून सर्व कुटुंबांचं रेशन कार्ड अपात्र ठरवून त्यांना धान्य पुरवठा बंद झाला होता.
त्याचा सामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिकांना मोठाच फटका बसला होता. या रहिवाशांना नाईलाजानं बाजारपेठेतून महागड्या दरानं धान्य खरेदी करावं लागत होतं. त्यामुळं त्यांचं महिन्याचं बजेट कोलमडून जात होतं. अनेक रहिवाशांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मोफत धान्य योजनेचा फायदाही घेता येत नव्हता. या पार्श्वभूमीवर नागरिकांची व्यथा जाणून घेऊन भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी ठाणे येथील शिधा वाटप अधिकारी सुरेखा चव्हाण आणि शिधा वाटप निरीक्षक संजय निनावे यांना निवेदन दिलं होतं. तसंच त्याबाबत सातत्यानं पाठपुरावा देखील केला होता. अखेर या संदर्भातील सर्व त्रुटी दूर करण्यात येऊन 1000हून अधिक रहिवाशांची रेशन कार्ड पात्र करण्यात आली. या महिन्यापासून सर्वच्या सर्व 1000 कुटुंबियांना धान्य पुरवठा सुरू करण्याचे निर्देश शिधा वाटप अधिकारी सुरेखा चव्हाण यांनी दिले. त्यामुळे ऐन नवरात्रोत्सवात धान्य मिळाल्यामुळं नागरिकांना मोठाच दिलासा मिळाला. येत्या शनिवारी 28 ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेच्या रात्री खंडग्रास चंद्रग्रहण होणार असून ते संपूर्ण भारतातून दिसणार असल्याचं खगोल अभ्यासक पंचांगकर्ते डॉ. सोमण यांनी सांगितलं. याविषयी अधिक माहिती सांगताना सोमण म्हणाले की त्या दिवशी मध्यरात्रीनंतर 1:05 चंद्रग्रहणाला प्रारंभ होईल. रात्री 1:44 ग्रहण मध्य होईल. त्यावेळी 6% चंद्रबिंब ग्रासित झालेलं दिसेल. चंद्रग्रहण उत्तर रात्री 2:23 समाप्त होईल. हे चंद्रग्रहण साध्या डोळ्यांनी देखील सर्वांना पाहता येईल. हे चंद्रग्रहण संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, रशिया, युरोप आणि आफ्रिका या प्रदेशातून दिसेल. यापूर्वी 2004 मध्ये कोजागरीच्या रात्री चंद्रग्रहण भारतातून दिसलं होतं. पुढच्या वर्षी सन 2024 मध्ये एकही ग्रहण भारतातून दिसणार नाही. यानंतर 7 सप्टेंबर 2025 रोजी होणारं खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. पुन्हा एकदा कोजागरीच्या रात्री दिसणारं खग्रास चंद्रग्रहण 18 ऑक्टोबर 2032 रोजी होणार असल्याचं डॉ. सोमण यांनी सांगितलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तर या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. महानगरपालिकेच्या शाळांमधील 14 आणि खाजगी शाळांमधील 5 अशा एकूण 19 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 देऊन गौरव. कोपरीतील 1000हून अधिक कुटुंबियांचा 8 महिन्यापासून बंद झालेला रेशनवरील धान्य पुरवठा पुन्हा एकदा झाला सुरू. आणि 2 महिन्यांचं वेतन अदा केलेलं नाही म्हणून काम बंद न करता कामगारांचं काळ्या फिती लावून आंदोलन. तर या होत्या ठाणे वार्ता.
आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.